गेल्या अनेक दिवसांपासून सुस्ते परिसरातील आजनसोड, चळे, मुंडेवाडी या भागात बिबट्यानं हैदोस माजलेला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पशुधन बळी पडलेलं आहे. त्या संदर्भात माढा विधानसभेच्या इच्छुक उमेदवार तथा माढ्याच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे ह्या सुस्ते परिसरात बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या होत्या. त्या संदर्भात त्या आपणाशी बातचीत करतील. काय आपलं स्वागत आहे. काय म्हणायचं तुम्हाला या बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात? बिबट्यानं जो हल्ला केला आहे या संदर्भात बळी पडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत उदासीनता होते का विलंब होतो, याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? निश्चितच आज शेतकऱ्यांशी संवाद साधला असता. वनविभागाची दुर्लक्ष ह्या भागाकडे होते असं मला जाणवलं. कारण ज्या ज्या ठिकाणी असं आपत्ती शेतकऱ्यांवर येत असते त्या ठिकाणी शासनाने मदत केलीच पाहिजे. आज सुस्ते भागात आणि परिसरामध्ये ज्यावेळेस बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्यावेळेस बरेचसे पशुधन म्हणजे जनावरांवर हल्ले झाल्यानंतर बरेच जनावर दगावले गेले आहेत. काहींच्या जखमा झाल्या, त्या अजून बऱ्या झालेल्या नाही आहेत. इथं वन अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, परंतु ह्या ठिकाणी त्यांनी भेटी देऊनसुद्धा त्याच्यावर काही कार्यवाही किंवा अंमलबजावणी काही केली नाही. की एखादा पिंजरा लावून आणून ठेवला असता. या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नेहमी बिबटे येत आहेत त्या ठिकाणी जर त्यांनी व्यवस्था करून ठेवली असती तर आज हा प्रश्न सुटला गेला असता. त्याचबरोबर फक्त हा हल्ला प्राण्यांवर सध्या होतो आहे. उद्या भविष्यामध्ये शाळेत जाणारी वाड्यावस्त्यावरची मुलं आहेत, शेतात काम करणारे मजूर आहेत, त्यांच्यावर पण हल्ले होऊ शकतील. मग वन विभाग ह्या गोष्टीची वाट पाहते का की पुढे कधी हल्ले होत आहेत आणि नंतर कारवाई करायची? म्हणून ताबडतोब कारवाई करावी असं मला मनापासून वाटतं. ह्या भागातील लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष केले, ह्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? कसं काय दुर्लक्षित का होणं चुकीचं आहे. कारण आपण पाहतो की शहराच्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस बिबट्यांसारखे हल्ले होतात त्या ठिकाणी सोशल मीडिया असेल किंवा अजून शासनाचे सगळे अधिकारी पटकन तिथं दखल घेतली जाते. मग वाड्या वस्त्यांवर ह्या गोष्टीची दखल का होत नाही आहे? ही गंभीर बाब आहे. कारण गावातील शेतकरी हा कसा तरी इतकं दुष्काळाच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण स्वतः सावरत असताना, पशुधन सांभाळत असताना बिबट्यासारख्या प्राण्यांनी हल्ला करून ते पशुधन संपवलं तर शेतकऱ्यांनी करायचं काय? त्यामुळे शासनाने ह्या बाबतीत कारवाई करून लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांची सोडवणूक केली पाहिजे. कारण हे पाहता सगळ्या शेतकऱ्यांना बोलले असता सगळे धास्तावलेले आहेत. त्यांना त्यांच्या दिवसभराच्या आणि रात्रीच्या पण झोपी त्यांच्या उडलेल्या आहेत. कारण कुठल्याही क्षणी बिबट्या इथे येऊ शकतोय, आपल्या पशूंवर हल्ला करू शकतोय. दिवसभरात आपल्या मुलांचं पण आयुष्य सुखी नाही आहे, स्वतःचं पण नाही, मजुरांचं पण नाही आहे. त्यामुळे ह्या दास्तावलेल्या कंडिशनमध्ये त्यांनी राहायचं कसं, ही परिस्थिती आत्ता सर्वांनी मनावर घेतली पाहिजे. ह्या भागातील अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीचा मुळात विचार केला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. माढा विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, त्या अनुषंगानं तुम्हाला ह्या भागात वाढता प्रतिसादही मिळत आहे, त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? निवडणूक तुम्ही लढवणार का? हा, निश्चित निवडणूक लढवणारच आहे आणि प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. मी माढा तालुक्यातील माढा मतदारसंघातील सर्व गाव भेट दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे. लवकरच माझी जनसंवाद यात्रा वारी झाल्यानंतर सुरू होईल. त्याआधी माझ्या 42 गावामधील थोडासा संपर्क कमी होता म्हणून ह्या भागामध्ये मी संपर्क वाढवला. पण अतिशय प्रेमळ लोक ह्या भागातील आहे. अतिशय आदरातिथ्य सन्मान म्हणजे मला माहेरी गेल्यासारखं प्रत्येक ठिकाणी वाटतं. त्यामुळे मला असं खूप छान वाटतं की आपण ह्या इलेक्शनला आवर्जून उभं राहायला पाहिजे. कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि साठ्यांचा वारसा हा तिसऱ्या पिढीतील जनसेवेचाच आहे. तो चालवण्याचं भाग्य मला मिळालंय आणि ते मी पुढे चालू ठेवणार आहे. तुतारी का हाताचा पंजा? आता उद्या हा मतदारसंघ कुणाला सुटते हे भविष्यातलं आपण आत्ताच सांगू शकत नाहीये. काँग्रेस पक्षाची मी सध्या काँग्रेस पक्षातून आपलं काम करतोय. पण आघाडीतून ज्या कुठल्या पक्षाला हे जागा सुटेल तिथून आम्ही तिथून लढवण्याचा आमचा प्रयत्न निश्चित राहील. थँक्यू.